यंदा राज्यात सर्वत्र मान्सून लांबलाय आणि त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्यात। परिणामी शेतकऱ्यांनी बियाणं खरेदीकडेही पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। दरवर्षी जून महिना उजाडला की बियाणं आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर लगबग पाहायला मिळते, पण यंदा मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। मान्सूनचे आगमन लाभल्याने शेतीची जे कामं आहेत ते खोळंबलेले आहेत, पेरण्या खोळंबलेल्या आहेत। या दिवसांमध्ये जे आहे ते कृषी सेवा केंद्रामध्ये मोठी गर्दी जी आहे ती बियाणे खरेदी व खते खरेदी करण्यासाठी पाहायला मिळत होती। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ते अगदी कृषी सेवा केंद्रामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या कृषी सेवा केंद्रामधील ही परिस्थिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियाणे असतील, सर्व खते असतील, याचा भरपूर प्रमाणात जो आहे तो बियाण्यांचा माल जो आहे तो व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत तरी ग्राहकांचा जो आहे तो प्रतिसाद, शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद तो या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। शेतकऱ्यांचे या दिवसामध्ये जे असत पाऊस झाल्यानंतर जे आहेत, पेरण्या झाल्यानंतर जे आहे ते लगबग सुरू असते, कधी खते टाकण्याची असेल किंवा बियाणे पेरण्याची असेल। अद्यापपर्यंत मात्र जे आहे कृषी सेवा केंद्रामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहेत। या आता सध्या पाऊस नसल्या कारणाने शेतकरी वर्ग चिंतेत आहे, त्यामुळे व्यापारी वर्गही चिंतेत आहे। मागच्या वर्षी या दिवसामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर होऊन पेरणी संपूर्ण आवरून गेली होती। आता यावर्षी पावसामुळे आता पाऊस लेट झाल्यामुळे पीक पॅटर्न बदलतील, असंख्य प्रॉब्लेम तयार होतील व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याच्याही दृष्टिकोनातून। कृषी सेवा केंद्रामध्ये देखील बियाणे असेल, खते असेल खरेदी करण्यासाठी शेतकरी अद्याप पोहोचलेला नाही आणि व्यापारपेठेत देखील याचा परिणाम जाणवत असून कृषी सेवा केंद्रामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, येवला, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।